अध्याय दुसरा. संदीपकाची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हे त्रयमूर्ती दत्तात्रया, तुला नमस्कार असो. तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णातीरी वास करतोस. तेथे तुझ्या सान्निध्यात भक्त इतक्या आनंदात असतात की स्वर्गातील देवांनाही त्यांचे मोठे कौतुक वाटते. असो. विष्णूंचे नाव घेणारा एक शिष्य श्री गुरूंचे ध्यान करीत मार्गाने जात होता. चालून चालून तो दमला. श्रमपरिहारासाठी एका झाडाखाली विसावला. क्षणभर त्याचा डोळा लागला. झोपलेल्या असताना त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक यतीश्वर आले. त्यांच्या मस्तकी जटाभार, सर्वांगास भस्म आणि कमरेला पितांबर होते. त्यांनी व्याघ्रमंच परिधान केले होते. ते यती योगी नामधारकाच्या जवळ आले. त्यांनी त्याच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले. त्याला अभयदान दिले, आश्वासन दिले. तोच त्याला जाग आली.